कार्बोक्सिलिक ऍसिड हा सेक्शन आपला चालू असताना प्रामुख्यानं बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या आहेत आपण एक्सप्लेन केल्या आणि या प्रॉपर्टी मध्ये एक छोटासा पॉइंट कार्बोक्सिलिक ऍसिडचा याला IALH कोर्सचा शेवटचा पॉइंट मी पेज नंबर सहित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज यावेळेला काय केलं तुम्हाला पेज नंबर 278 279 ॲज इट इज एक्सप्लेन केलं पण आता त्याच पद्धतीचा भाग LiALH कोरची एक छोटी रिएक्शन आहे ज्यामध्ये अल्कोहोल तयार होतो प्रायमरी ते काही सांगत नाही छोटी रिएक्शन आहे आज आपण काय करूया पेज नंबर 275 मी तुम्हाला अकॉर्डिंग टू पेज नंबर काय एक्सप्लेन करतो माहिती का तर तुम्ही त्या पद्धतीने वाचू शकता पेज नंबर 275 च्या नुसार हा जो भाग आहे यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा पार्ट आहे ऍसिडिक कॅरेक्टर कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिडिक आहेत आणि हा थेरॉटिकल असल्यामुळे मी पूर्ण एक ना एक ओळ वाचणार आहे ती ओळ वाचत वाचत तुम्हाला एक्सप्लेन करा द कार्बोक्सिल ग्रुप COOH imparts the acidic character of carboxylic acid पूर्ण ओळ झाली की मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगला द कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे हा COOH ग्रुप जो आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऍसिडिक नेचर साठी महत्त्वाचा असणारा हा ग्रुप आहे A carboxyl group is made of OH group bonded to a carbonyl group. आता काय म्हणतो तो कसा तयार झाला हा C डबल बॉन्ड O नावाच्या कार्बोनिल ग्रुपला हा OH नावाचा हायड्रॉक्सिल ग्रुप जोडल्यानंतर हे तयार होणारा हे स्ट्रक्चर आहे हा झाला एक पार्ट पुढे in aqueous solution the hydrogen atom in OH of the carboxyl group dissociates as a proton and carboxylate ion is formed as the conjugate base. छान सुंदर म्हणजे आपल्याला वेळ लागला तर हरकत नाही तुम्ही पुस्तक वाचत असताना प्रत्येक पॉइंट तुम्हाला लक्षात आला पाहिजे हा काय म्हणतो हा R हा COOH हा H2O काय लक्षात घ्या हा OH मध्ये असणारा हा जो हायड्रोजन आहे हा डिसोसिएट जसे शब्द पुस्तकात वापरले मी तेच वापरतोय म्हणजे तुम्हाला वाचताना अडचण गेली नाही पाहिजे द OH ग्रुप इज डिसोसिएटेड म्हणजे तुटणे आणि हा तुटल्यामुळे काय तयार झाला हा कार्बोक्सिलेट एनियन तयार झाला म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून कोण बाहेर पडला H+ आणि हा H3O+ मग आता हा आहे कार्बोक्सिलेट एनियन आता हे एक लक्षात घ्यायचं की कार्बोक्सिलिक ऍसिडचं कार्बोक्सिलेट एनियन मध्ये रूपांतर होतं शेवटचा पार्ट कसा आहे बघा डिसोसिएट एज अ प्रोटॉन अँड कार्बोक्सिलेट आयन इज फॉर्म्ड एज अ कॉन्जुगेट बेस हा पार्ट आता ह्या दोघांची तुलना चालू आहे त्यांनी शब्द आपल्याकडे वापरला कॉन्जुगेट बेस O आणि H यांच्यामध्ये असणारा हा बॉन्ड तुटून हा H+ बाहेर जात असताना H+ ला त्यांनी नाव दिलं प्रोटॉन आणि हा जात असताना कॉन्जुगेट बेस ॲरेनियसच्या थेअरीनुसार H+ आयन देणारा जो आहे हा ऍसिड आहे लॉरी 1884 ला ॲरेनियसने सांगितलं 1896 ला लॉरी ब्रॉन्स्टेडने काय सांगितलं H+ आयन देणारा ऍसिड अथवा प्रोटॉन देणारा ऍसिड आणि H+ आयन घेणारा बेस मग आता याच्यापासून हा तयार झाला पण हा रिव्हर्सिबलचा अर्थ आहे जशी रिएक्शन पुढच्या दिशेला गेली तशीच ती परत येऊ शकते आणि अशा कंडिशन मध्ये हा RCOO- जो आहे याचं रूपांतर याच्यात होतं पण हे होत असताना त्याला काय घ्यावं लागेल H+ घ्यावं लागेल या दोघांमध्ये फरक कशाचा आहे H+ आयनचा आहे आणि मग हा ऍसिड आणि याचा हा कॉन्जुगेट बेस आहे हा बेस आणि याचा कॉन्जुगेट ऍसिड हा आहे आणि मग लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर डिफाइन केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं अ पेअर ऑफ ऍसिड अँड बेस व्हिच डिफर्स बाय H+ आयन इज नोन एज अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर हा कन्सेप्ट आपण पाहत असताना प्रामुख्याने व्यवस्थित लक्षात घेण्यासारखा हा पार्ट आहे आणि हा झाला पहिला सेक्शन आता पुढे काय म्हणतो लक्षात घ्या कार्बोक्सिलेट आयन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड बाय टू इक्विडिस्टंट स्ट्रक्चर्स
शोन बिलो. आता हा पहिला भाग लक्षात घ्या, मी जसं सांगते टेक्स्ट बुक तसं सांगायला. काय होतं बघा, तिथं जसं दाखवलंय तेच दाखवते. आर हा सी डबल बॉन्ड ओ, हा ओ हा निगेटिव्ह. हा तिथं स्ट्रक्चर तुमच्या पेज नंबर 275 वर दाखवलंय ते स्ट्रक्चर. आता हा बॉन्ड असा तुटतो आणि ही लोन पेअर जी आहे ही इकडे शिफ्ट होते. एक पॉइंट असा शिफ्ट दाखवलं तरी मी एक भाग दाखवले तुम्हाला, इथे एक साधा भाग दाखवता. हा आर, आता हा ऑक्सिजन आहे, हा निगेटिव्ह आहे. कार्बन जेव्हा सिंगल बॉन्ड तयार करतो तेव्हा त्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. जेव्हा एक डबल तयार करतो तेव्हा तो sp2 असतो. जेव्हा दोन डबल तयार करतो तेव्हा तो sp हायब्रिडायझेशन असतं. sp2 हायब्रिडायझेशन करत असताना डबल बॉन्ड तयार करत असताना त्यातला एक बॉन्ड हा सिग्मा असतो आणि एक बॉन्ड हा पाय असतो. आता काय होतं की ह्या बॉन्ड कशापासून तयार झाला? बॉन्ड हा इलेक्ट्रॉन पासून तयार झाला. एकडे एक इलेक्ट्रॉन होता आणि बीकडे एक इलेक्ट्रॉन होता. पण दोघांना असं वाटलं की आपण एक बॉन्ड तयार करावा. त्या दोघांना भागीदारी करून त्यांनी बॉन्ड तयार केला आणि म्हणून हा बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन नोन एज अ कोव्हॅलंट बॉन्ड. आपण हा कन्सेप्ट पूर्वी सांगितलेला. आता काय झालं, बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर कधी कधी कसं होतं, एक बिझनेस सुरू केला, एकानं 5000 टाकले, दुसऱ्यानं 5000 टाकले. समजा एखादा चहाचा गाडा सुरू केला दोघांमध्ये, पण काय झालं, गाडा चांगला चालू लागला की त्याला काय वाटतं ते माझाच असेल व्हावा आणि दुसऱ्याला वाटतं माझाच व्हावा. तसं ए आणि एनं एक इलेक्ट्रॉन दिला, बीनं एक इलेक्ट्रॉन दिला, पण बॉन्ड तयार झाल्यावर त्यांना काय वाटायला लागलं, एला वाटायला इलेक्ट्रॉन मलाच भेटावा, बीला वाटायला मला भेटावा. यामध्ये ज्याची ताकद जास्त असेल त्याकडे इलेक्ट्रॉन सरकतील. मुव्हमेंट ट्रान्सफर मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम रिझल्ट काय झाला, मग याच्यावर निगेटिव्ह आला, याच्यावर पॉझिटिव्ह आला. रिझल्टेड इनटू डायपोलार आयन इज नोन एज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. आठवत नसेल तर मी एकदा व्यवस्थित सांगतो, इंडक्टिव्ह इफेक्ट. मग हा इफेक्ट कुठं पाहायला मिळतो? हा फक्त सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पाहायला मिळतो. हा कॅपिटल आय ने दाखवला जातो. हा दोन प्रकारचा असतो, प्लस आय आणि मायनस आय. इलेक्ट्रॉन ओढणारे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात, इलेक्ट्रॉन ढकलणारे पॉझिटिव्ह दाखवतात. पुन्हा एकदा रिपीट करतोय हा पॉइंट हा. आणि सर्व अल्काइल ग्रुप्स जे असतात ते इलेक्ट्रॉन ढकलतात म्हणून ते प्लस असतात, आणि सर्व हॅलोजन्स जे असतात इलेक्ट्रॉन ओढतात म्हणून ते निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. त्याचा इथं संबंध काय आहे ना, इथं संबंध महत्त्वाचा संबंध आहे. म्हणून सांगतोय मी, हे जे एरो आले आणि बाण आले आणि बाण फुटू लागले हे दोनच इफेक्ट महत्त्वाचे. इंडक्टिव्ह इफेक्ट परत एकदा लक्षात घ्या. The permanent transfer in a single covalent bond resulted into dipolar ion is known as an inductive effect. हा सिंगल मध्येच पाहायला मिळतो. हा परमनंट आहे, म्हणजे समजा HCl आहे. आता HCl मध्ये Cl ने इलेक्ट्रॉन मोडला, याच्यावर निगेटिव्ह एकावर पॉझिटिव्ह. Cl वर एकदा निगेटिव्ह आला आणि दुसऱ्या वेळेला पॉझिटिव्ह, नेव्हर टू बी, कधीच होऊ शकणार नाही, म्हणून तो परमनंट इफेक्ट आहे. आणि अशा पद्धतीचं कॅरेक्टर इथं पाहायला मिळतं प्रामुख्यानं. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला कार्बन आणि कार्बन डबल किंवा कार्बन ऑक्सिजन असा डबल असतो, त्यातलं काय होतं की सिंगल आणि डबल मध्ये फरक असा आहे, प्रत्येक सिंगल बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड म्हणजे द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द ॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल. जो बॉन्ड हा ॲक्सियल ओव्हरलॅप ने तयार होतो तो सिग्मा बॉन्ड आहे, आणि द बॉन्ड फॉर्म्ड बाय द साइड वाइज ओव्हरलॅप इज नोन एज अ पाय बॉन्ड. मग आता सिग्मा आणि पाय मधला फरक आहे की साइड वाइज ओव्हरलॅप असणारा हा बॉन्ड आहे. आता हा पाय बॉन्ड असताना हे इलेक्ट्रॉन काय होतात, हे इलेक्ट्रॉन हे आता एरो मधला लक्ष द्या, हा जरी असा दाखवला होता मग आता याच्यामध्ये सरळ एरो दाखवलाय बाण, आणि याच्यामध्ये कर्व्ड एरो आहे. मग याच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रॉन हे दोन, एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन. मग हे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत का हे असे शिफ्ट झाले मग याच्या डोक्यावर काय आला, निगेटिव्ह अलॉंग विथ दोन इलेक्ट्रॉन. याला इलेक्ट्रॉन भेटला का नाही, मग याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह. आता समजा काय करू आपण, ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन घेऊ. कधी कधी काय होतं, हे असंही होऊ शकतं. म्हणजे हा परमनंट आहे का नाही. मग हा जो इफेक्ट आहे हा टेम्पररी आहे. हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असणाऱ्यामध्ये पाहायला मिळतो. डबल आणि ट्रिपल बॉन्डचं वैशिष्ट्य काय आहे,
डबल आणि ट्रिपल बॉन्डचं वैशिष्ट्य असं आहे की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत. बरं, नंबर 2, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या वेळेला तयार होतो तेव्हा तिथं पाय बॉन्डच तयार होत असतो. म्हणजे जी ट्रान्सफर, जी मूवमेंट, जी मायग्रेशन झालं ते कोणाचं झालं? पाय बॉन्डचं झालं. कुठून कसं झालं? एका ऍटम पासून दुसऱ्यावर. रिझल्ट काय आला? तुम्हाला 2 आयन तयार झाले म्हणून त्याचं नाव डायपोल. परमनंट आहे का? नाही. मग आपण काय म्हणू? आपण टेम्पररी ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अनदर एटम रिझल्टेड इन द डायपोलर आयन इज नोन एज इलेक्ट्रोमेरिक. कारण मला ऍसिडिक नेचर शिकवत असताना हे 2 इफेक्ट शिकवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा भाग पाहिला. द टेम्पररी ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अनदर एटम रिझल्टेड इन द डायपोलर आयन इज नोन एज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इट इज डिनोटेड बाय कैपिटल E. It is of 2 types, plus E and minus E. It is temporary. It is denoted by curd. झालं? आता तुम्हाला समजलंय का? सिंगल मध्ये होणारा इंडक्टिव्ह इफेक्ट, डबल किंवा ट्रिपल मध्ये होणारा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता दोन्ही अप्लाय करणार आहे मी, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता यामध्ये असणारा हा भाग पहा. आता का शिकवलं, कशासाठी दाखवलं, हा भाग काय झालं. मग हा डबल. मग आता काय शिकवलं तुम्हाला मी? सिंगल डबलचा फरक. डबल मध्ये कोणता इफेक्ट होतो? इलेक्ट्रोमेरिक. हा कशाने दाखवला आहे? बाहेर पेअर. मग काय झालं? ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ही पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? पाय बॉन्ड. पाय बॉन्डेड. परत एक आठवा. द टेम्पररी ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम वन एटम टू अनदर एटम रिझल्टेड इन द डायपोलर आयन. करेक्ट. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे निघून गेले. हे याला नाही भेटले, याला भेटले, याला भेटले म्हणून याच्या डोक्यावर निगेटिव्ह, याला नाही भेटले म्हणून याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोमेरिक इफेक्टचं ऍप्लिकेशन लक्षात आलं का? पॉइंट समजून घ्या. डबल बॉन्ड मधला हा भाग तुटला आणि हा असा भाग तयार झालाय. आता काय झालं माहितीये का? की एक लक्षात घ्यायचं की एक बॉन्ड ज्या वेळेला तुटतो त्यावेळेला तिथे प्लस आणि मायनस चार्ज तयार होतात. आणि विरुद्ध जर एक प्लस आणि मायनस तुम्ही सोडला तर एक बॉन्ड तयार होतो. आता काय होतं माहितीये का? तुम्हाला पुस्तकात काय केलं माहितीये का? 1 नंबरचं स्ट्रक्चर दाखवलं हे. आणि यामध्ये त्यानं काय पाहिजे? हा इलेक्ट्रॉन जो आहे हा दिलाय. आता जसा इलेक्ट्रॉनची पेअर इथं किती इलेक्ट्रॉन माहिती आहेत का? हे 2. हे 2 इलेक्ट्रॉन याला भेटले समजा. तर हा पॉझिटिव्ह का झाला होता? इलेक्ट्रॉन नाहीत म्हणून. याला जर हे 2 इलेक्ट्रॉन भेटले तर हा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? निघून गेला. मग हा पॉझिटिव्ह चार्ज जर निघून गेला आणि हे निगेटिव्ह निघून गेला तर इथं काय तयार झालं? इथं एक नवीन बॉन्ड. पॉइंट व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. आता हा पॉइंट दाखवत असताना साधारणपणे हा डबल बॉन्ड आणि इथे बघा हा दोघांमधला R, हा C, हा O, हा मायनस, हा डबल बॉन्ड, हा O. आता टेक्स्ट बुक मध्ये जसं दाखवले तसं दाखवतो मी. हा सेकंड आणि हा फर्स्ट आहे. मग आता काही जणांना वाटेल काय फरक पडला? RC डबल बॉन्ड O मायनस आहे का फरक? पहा बरं, तुम्हाला फरक दिसतो आहे का? दिसतो. जिथं वरच्या ऑक्सिजनला डबल बॉन्ड होता तिथं निगेटिव्ह चार्ज आलाय. जिथं खालच्या ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज तिथं डबल बॉन्ड आलाय. म्हणजे हे दोघं दिसायला सारखे दिसायला आहेत. म्हणजे आपण आयसोमर म्हणतो पण स्ट्रक्चर सारखं आहे का रे? नाही. आणि हे जे असे असतात हा एक प्रामुख्याने भाग पाहायला लक्षात ठेवायचा. आणि हा जो फिनॉमिना आहे याला रेझोनन्स असं म्हणायचं. रेझोनन्स खूप महत्त्वाचा प्रॉपर्टीचा भाग आहे. ऍसिडिक कॅरेक्टर कंप्लीट याच्यावर अवलंबून आहे. याला म्हणायचं रेझोनन्स. आणि 1 आणि 2 नंबरचे हे जे स्ट्रक्चर आहेत ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड प्रेझेंट? तर आपलं उत्तर असेल 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. जसं फिनॉल मध्ये देखील रेझोनन्स असते. हे बघा रेझोनन्स कुठं पाहायला मिळतो? डबल आणि ट्रिपल बॉन्ड आला
पाय बॉन्ड आला, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आला, तर आणि तरच रेझोनन्स तुम्हाला पाहायला मिळेल. आणि फर्स्ट आणि सेकंड स्ट्रक्चर्स इंडिकेट द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. समजला पॉइंट? मग आता लक्षात घ्या, फर्स्ट आणि सेकंड आहे. मला तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये आणखी एक स्ट्रक्चर दाखवलंय आणि हे स्ट्रक्चर आहे आर, हा सी, हा ओ आणि हा पार्शियल बॉन्ड आहे बघा, पेज नंबर 275. आणि हा निगेटिव्ह चार्ज आणि याला नाव दिलं तुम्ही रेझोनन्स हायब्रिड. रेझोनन्स हायब्रिड मध्ये तो ऍक्च्युअली कुठे आला माहितीये का? ह्या दोघांच्या मध्ये. म्हणजे याचा निगेटिव्ह चार्ज तिकडं. आता आपण ते दाखवत असताना जसं म्हणतो ना आपण की आपण ते खेळत असताना समजा एखादा बोट रंगवलंय आपण, समजा हे बोट जे आहे हे रंगवलं आणि हे बोट असं ठेवलं, तर आपण खेळत असताना काय करतो? हे असं करतो, हे असं करतो, हे असं करतो. म्हणजे दिसताना काय दिसतं की हा जो आहे हे मोठं बोट जे आहे हे उजव्या बाजूला म्हणजे राईट साईडला होतं, हे आता लेफ्ट साईडला आलं. पण हे जे अशा पद्धतीनं होतं तसंच हा इथं व्हायलाय बघा. हा भाग कसा आहे बघा, हा असा आहे, हा असा होतोय, हा असा होतोय, हा असा होतोय. म्हणजे हे सायमल्टेनियसली चालू आहे. या प्रक्रियेला तुम्ही नाव काय दिलं? रेझोनन्स दिलं. आता प्रश्न काय माहितीये का, हा कशासाठी आहे? टेक्स्ट बुक मध्ये आपण ते डिटेल मध्ये वाचणारच आहोत. पण तुम्हाला एक सोपं सांगतो. वर काय सांगितलं त्यानं? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH नावाचा हायड्रॉक्स, मी जसं पुस्तकात दिले तर सांगतोय, OH नावाचा हायड्रॉक्सिल ग्रुप C डबल बॉन्ड नावाच्या कार्बोनिल ग्रुपला जोडलेला आहे. जेव्हा ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये त्याचं सोल्युशन जर तयार केलं तर OH ग्रुप मध्ये असणारा हा हायड्रोजन डिसोसिएट, पुस्तकात तेच शब्द दिसणार तुम्हाला, डिसोसिएट होणार आणि त्यापासून तयार होणारा जो कार्बोक्सिलेट एनियन आहे तो कॉन्जुगेट बेस आहे. असं स्ट्रक्चर आहे. याचा अर्थ काय झाला? H+ आयन बाहेर गेला, प्रोटॉन बाहेर गेला, म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड हे महत्त्वाचे गुण ऍसिड. पण इथं रिव्हर्सिबल एरो ठेवलाय तुम्ही. रिव्हर्सिबल एरो घेत असताना कार्बोक्सिलिक एनियन हा H+ घेतो आणि त्याचं काय तयार करतो? ऍसिड. मग आपल्याकडे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय? बघा हे कॉन्जुगेट ऍसिड बेसची पेअर बघा, हा ऍसिड आहे, हा बेस आहे. दोघांमध्ये फरक H+ आहे. The pair of acid and base which differs by H+ ion is known as a conjugate acid base pair. ठीक आहे? मग आता आजच्या कंडिशनचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बघा. मग इथे काय झालं? कार्बोक्सिलेट एनियन तयार झाला तरच H+ बाहेर जाईल. पण एक लक्षात घ्या, H+ बाहेर जात असताना काय घेऊन गेलाय? काहीच घेऊन गेलं नाही. त्याचे इलेक्ट्रॉन कार्बोक्सिलेट एनियन घेतले. मग H+ ला गरज कोणाची आहे? इलेक्ट्रॉनची. मग समजा आता याच्यापासून तो तुटला आणि बाहेर गेला. मग आता याच्यापासून तुटला, इथं असला होता हा असा आणि हा H+ मध्ये बघा. आता याच्यापासून तुटला आणि तो बाहेर जाऊ लागला, तर काय झालं की पुढे चालून हा तुटला आणि हा निगेटिव्ह आला. मग बाहेर जाऊन इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा H+ ला काय वाटतंय? जाऊ दे, आपण इथंच थांबू. पॉइंट हा सिंपल आहे. हा तुटल्याच्या नंतर त्याला इलेक्ट्रॉन मिळाला नाही, तो बाहेर जाईल, कोणाला तरी अटॅच होईल, कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घेईल. पण तिथंच काय झालं? मी आता जसं हे दाखवलं तुम्हाला, मी अशामध्ये हे असं दाखवलं, तसा हा निगेटिव्ह चार्ज शिफ्ट झाला. बरोबर, हा निगेटिव्ह झाला की नाही शिफ्ट? मग त्याला रेझोनन्स नाव दिलं. रेझोनेटिंग स्ट्रक्चर 1 आणि 2 मुळे काय झालं? तिथे अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिसली. मग H+ ला काय वाटलं? बाहेर जाऊन इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे, त्यापेक्षा इथंच थांबू. आणि मग याचा शेवट काय? निष्कर्ष, अल्टिमेट कन्क्लुजन काय निघालं? याचा निष्कर्ष असा निघाला, एक प्रामुख्याने H+ ला बाहेर जाऊ वाटतं. मग याचा अर्थ H+ लवकर जात नाही. आणि आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक मध्ये सांगितलं की जे दो सबस्टन्सेस व्हिच गिव्ह लेस नंबर ऑफ H+ आयन आर द वीक. आणि ऍसिडिक कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिड आहेतच, प्रश्नच नाही. परंतु ज्या वेळेला आपण कॅरेक्टरिस्टिक पाहतो तेव्हा आपल्या एक प्रामुख्याने लक्षात येईल की ड्यू टू द रेझोनन्स, हे सीईटी नेटला क्वेश्चन विचारले जातात, वाय कार्बोक्सिलिक ऍसिड आर वीक ऍसिडिक इन नेचर. बोर्डाच्या परीक्षेला देखील हा मेकॅनिझम विचारला जातो. तर आपण सांगणार कार्बोक्सिलिक ऍसिड इन द ॲक्वियस सोल्युशन
the hydrogen of the OH, that is the proton, dissociate from the oxygen and to give the carboxylate anion, which is the conjugate base of the acid. Due to this, as acid gives a proton, hence it is acidic in nature. But the carboxylate anion, there is a due to the electromeric effect, that is due to the temporary transfer of pi bonded electron pair from one atom to another atom resulted into the dipolar ion is known as the electromeric effect. The कार्बन आणि ऑक्सिजन या बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय बॉन्ड आहे आणि यामुळे काय झालं की ही पेअर तुटली आणि त्यानंतर हे स्ट्रक्चर तयार झालं. हे स्ट्रक्चर दिसायला सारखे नाहीयेत पण ते कार्बन ऑक्सिजन यांची संख्या सारखी आहे, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड हे आयसोमर्स आहेत. आणि ही जी प्रक्रिया घडली याला नाव दिलं आपण रेझोनन्स. आणि 1 आणि 2 नंबरचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याचं नाव दिलं आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. पण हे होत असताना जो मध्यभागाला इंटरमिडिएट आला त्याचं नाव दिलं आपण रेझोनन्स हायब्रिड. आणि अशा पद्धतीनं प्रामुख्यानं एक भाग आपण लक्षात ठेवायचा की ज्या वेळेला रेझोनन्स हायब्रिड तयार झाले, या रेझोनन्स फिनॉमिनामुळे H+ अथवा प्रोटॉन जो आहे हा इतक्या लवकर बाहेर जायला तयार होत नव्हता. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेचर हे वीक ऍसिडिक असतं. हा पहिला महत्त्वाचा भाग. आणि एक आणखी एक पॉइंट पाहिला होता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. टेम्पररी जसं होतं इलेक्ट्रोमेरिकला, तसं परमनंट असणारा हा इफेक्ट ज्यामध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे हे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होते, अशाला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट नाव दिलं. आणि एक महत्त्वाचा सेक्शन आपण डिस्कस केला पेज नंबर 275 वरच आहोत आपण. 276 वर आणखी मी काही भाग जो आहे हा देत असताना फक्त एक छोट्या 2-3 ओळी 276 वर आहे. कार्बोक्सिलेट आयन हॅज 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, बघा फर्स्ट आणि सेकंड, अँड बोथ ऑफ देम आर इक्विव्हॅलंट इच अदर. इक्विव्हॅलंट म्हणजे सारखेच आहेत, निगेटिव्ह चार्ज फक्त बदललेला आहे. दिस गिव्स गुड रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोक्सिलेट आयन which in turn gives the acidic character to the carboxylic acid. म्हणजे कार्बोक्सिलेट ऍनियन मुळे ऍसिडिक कॅरेक्टर जे आहे हे प्रामुख्याने तिथं डेव्हलप झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा थोडासा मेकॅनिझमचा पॉइंट. म्हणून आज आपण यालाच पुढे जायचं आहे. पुढचा पॉइंट आपला इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, परंतु तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आज इथे आपण